जुन्या आठवणींना उजाळा. सत्यकथा भाग 181. लेखक राजेंद्र लहानू जाधव. अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव. बऱ्याच दिवसापासून इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मी काम करत होतो. सुरक्षा रक्षकाचं काम करत होतो. परंतु प्रथम साई दर्शन हॉटेलमध्ये माझी ड्युटी होती. तिथून माझी बदली इंटरनॅशनलला केली गेली होती. त्याच ठिकाणी स्टील मॅनेजर आवारे साहेब सेठ यांनी परत मला त्या ठिकाणी बोलवून घेतले होते. तसे आमचे शार्प सिक्युरिटीचे ऑफिसर कोले सर यांना त्यांनी सांगितले होते आणि तो जाधव यांनाच परत साई दर्शन हॉटेलमध्ये ड्युटीवरती पाठवून द्या म्हणून त्यांनी सांगितले आणि मला परत साई दर्शन हॉटेलवर ड्युटी देण्यात आली होती. कामाची तारीफ म्हणून काम चांगलं केले ह्या कारणामुळे त्यांनी मला परत त्या ठिकाणी बोलवून घेतले होते. आणि त्या ठिकाणी मात्र जास्त काम नसायचं. तिथे फक्त गेट सांभाळणे, पार्किंग सांभाळणे एवढंच काम त्या ठिकाणी असायचं. त्या ठिकाणी बॉयलर सोलर याची जबाबदारी सुरक्षा रक्षकावर नव्हती. ती ऑटोमॅटिक सिस्टीम असल्यामुळे तिकडे बघायचे काही प्रॉब्लेम नव्हता. मोटार चालू करण्याचाही काही संबंध येत नव्हता. ती मोटारसुद्धा पाण्याची टाकी भरण्याचं कामसुद्धा ऑटोमॅटिक होतं. सर्व शिस्तबद्ध, सर्व ऑटोमॅटिक. लाईट गेल्याबरोबर तिकडे जनरेटर चालू होत असेल आणि लाईट आल्यानंतर लगेच जनरेटर बंद होत असेल. त्याच प्रकारे मोटेला त्या टाकीला पाण्याची टाकी, हॉटेल लाईनमध्ये मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या असतात. त्या टाक्यावरती ऑटो बसवलेला असतो. तो ऑटोमॅटिक असतो. त्या गोल चेंडून जिथपर्यंत पाणी टाकीत भरायचं असेल तिथपर्यंत ती टाकी भरली जाते आणि तिथून ती मोटार बंद झाली जाते. अशी पद्धत केली असल्यामुळे कामगाराची बचत आणि धावपळ ही सर्व वाचली जाते. साई दर्शन हॉटेलमध्ये बरेचसे रूम होते. इंटरनॅशनल हॉटेलमधून त्या ठिकाणून आलो. त्यात तिथील कामाचा व्याप जादा नव्हता आणि त्याच परिस्थितीत ऑनलाईन सुरू झालेली होती. सर्व कॅम्प्युटर ऑनलाईनवर सर्व चालत होते. सर्व कारभार ऑनलाईन चालत होता आणि तशातच माझ्या ऑनलाईन पद्धतीचे आधार कार्ड वगैरे लिंक नव्हतं. मला त्या सेटनी आणि तेथील मॅनेजर आवारे सर यांनी आधार कार्ड लिंक करण्यास सांगितलं. कारण माझा PF 2 वर्षेपासून त्या ठिकाणी माझी ड्युटी झाली होती. ड्युटी सुरू होती. त्याच ठिकाणाहून माझा PF कंपनी भरत होती. आमचे हॉटेल मालक यांना त्यांनी सांगून माझा PF पेमेंटमधून कट करून कंपनीतर्फे कंपनीचे जे 30-40 लोक होती, कामगार होती, त्यांच्याबरोबर माझाही पैसे PFचे त्या ठिकाणी भरले जायचे. आणि ऑनलाईन पद्धत सुरू झाल्याबरोबर
मग मात्र ते मेसेज येण्यासाठी आधार कार्ड लिंक करावे लागले. आधार कार्ड लिंक केल्यानंतर आणि मला खरोखरच ते सर्व मेसेज, सर्व PFमध्ये किती पैसे भरले गेले, किती जमा झाली, पेन्शनमध्ये किती जमा झाली, ग्रॅज्युटी फंड याच्यामध्ये किती पैसे जमा झाले, ही सर्व काही त्या ठिकाणी समजू लागले आणि दर महिन्याला मेसेज येऊ लागला.